महाराष्ट्राची इकॉनॉमी 1 ट्रिलियनची करायची असं स्वप्न तुम्ही घोषणा केली आहे. पण आता जर बघितलं तर भारतात सगळ्याच राज्यांची स्पर्धा लागली. म्हणजे कर्नाटकनी परवा डिक्लेअर केलं 1 ट्रिलियन, गुजरात आहे, आता काल योगी आदित्यनाथ पण म्हणतात की 29 पर्यंत उत्तर प्रदेश 1 ट्रिलियन होईल. भारत 5 ट्रिलियन आणि ही 4 राज्य 1 ट्रिलियन, 1 ट्रिलियन तर 4 ट्रिलियन. तर महाराष्ट्र यात आघाडीवर कसा राहील किंवा तुम्हाला काय कसं वाटतं नियोजन त्याचं? नाही, मुळामध्ये प्रत्येक राज्यांनी स्वप्न बघणं हे अतिशय चांगलं आहे आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणं हे देखील चांगलं आहे, कारण राज्यांचा विकास होईल तर देशाचा विकास होईल. फक्त या सगळ्या स्वप्नांमध्ये 1 ट्रिलियनच्या जवळ आज कोण आहे तर तो महाराष्ट्र आहे. इतर सगळी राज्य ही आपल्यापेक्षा पुष्कळ मागे आहे. आपण आता जवळपास 660 बिलियनवर आलो आहोत आणि साधारणपणे आपण जर बघितलं तर 50 ते 60 बिलियन हे आपण दरवर्षी ऍड करतो. त्यामुळे आपल्याकरता 2029 किंवा 2030 हे गाठणं सहज शक्य आहे. कारण आपला जर तुम्ही डिकेडल ग्रोथ रेट बघितला तर नॉमिनल ग्रोथ रेट हा 10% राहिलेला आहे. कोविडचं वर्ष सोडलं तर तेव्हा निगेटिव्ह ग्रोथ रेट होता, ते जर काढून राहिलं तर नॉमिनल ग्रोथ रेट हा 10%चा राहिला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आणि आपली जंप अशी आहे की आपल्या इकॉनॉमीचा साईज हा 2013-14 मध्ये जो एक 12-13 लाख कोटी रुपये होता तो आता 54 लाख कोटीवर आपण चाललो होतो. 3 पटीनं तो 10 वर्षात आपण वाढवलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र एक राज्य आहे की ज्याला हे सहज गाठणं शक्य आहे. एखादं वर्ष समजा दुष्काळाचं आलं तर 1 वर्ष अजून पलीकडे जाईल, पण टप्प्यात फक्त महाराष्ट्राचे आहे आणि त्याकरता आपण स्ट्रॅटेजीज देखील अशा केलेल्या आहेत की ज्यातनं मला विश्वास आहे की आपण ते गाठू शकू.